हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज आपण बघणार आहोत सायन्सचा चॅप्टर फर्स्ट लिव्हिंग वर्ल्ड अडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशनची एक्सरसाइज. आपण पूर्ण चॅप्टर बघितला आहे. आपण त्याचे 4 पार्ट केले होते. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तर आज आपण एक्सरसाइज बघणार आहोत. तर एक्सरसाइज सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन आहे दाबायला विसरू नका, जेणेकरून मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. सो लेट स्टार्ट अवर एक्सरसाइज. बघा आता पहिला प्रश्न दिलेला आपला फाइंड माय मॅच. आपल्याला मॅच शोधायचं आहे, म्हणजे जोड्या लावायचे. तर मी डायरेक्टली आन्सर लिहिलेले आहे आणि याची PDF जर तुम्हाला पाहिजे असेल या आन्सरची तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. ओके, बघा इथे लोटस म्हटलं. लोटस म्हणजे अडॅप्ट टू लाईव्ह इन वॉटर. लोटस म्हणजे कमळ. कमळाचं ॲडॅप्टेशन कुठे वाढण्यासाठी झालं असतं? ते वॉटर रिजनमध्ये. ओके, त्याच्यानंतर अलॉय. अलॉय म्हणजे काय? अलॉय म्हणजे कोरफड. कोरफड कुठे अडॅप्ट म्हणजे कुठे आपल्याला दिसतं, कुठं आढळतं? तर डेझर्टमध्ये. डेझर्टमध्ये राहण्यासाठी ते अडॅप्टेशन करतं. कसकुटा. कसकुटा म्हणजेच अमरवेल. तर त्याचा आन्सर आहे बी, हार्स्टेरियल रूट फॉर ॲब्झॉर्प्शन ऑफ फूड. ओके, कसकुटा म्हणजे त्यांचं आपण त्याला अमरवेल म्हणतो मराठीमध्ये. ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाही, म्हणजे त्यांच्या पॅरेंटलकडून अन्न त्याच्यावर डिपेंड असतं ते. त्याच्यानंतर चौथं व्हेनस फ्लायट्रॅप. व्हेनस फ्लायट्रॅप म्हणजे कीटक भक्षी. त्याचा आन्सर होतं ए, फ्लॉवर अँड लिव्स अट्रॅक्ट द इन्सेक्ट. त्याचे जे फ्लॉवर्स असतात, लिव्स असतात, पाने असतात, फुले असतात, ते किडे असतात त्यांना अट्रॅक्ट करतात. इन्सेक्ट म्हणजे ते आले की त्यांनाच खाऊन घेतात, ते त्याच्यावर डिपेंड असतात अन्नासाठी. तर बघा क्वेश्चन 2 आहे. रीड द पॅरेग्राफ अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. तर आता मी ते पॅरेग्राफ लिहिलेलं नाही, मी डायरेक्ट आन्सर लिहिले. तर पॅरेग्राफ काय आपण वाचू आता. आय एम अ पेंग्विन. आय एम म्हणजे ते आपल्या बुकमध्ये दिलेलं आहे. आय एम अ पेंग्विन. आय लिव्ह इन अ पोलर रिजन. कवर बाय स्नो. My abdomen is white, my skin is thin with a layer of fat underneath, my body is a spindle shape, my wings are small, my toes are web, we lives in flocks. तर बघा याच्यात काय म्हटलं आहे की आपल्याला पेंग्विनचं दिलेलं आहे. आय एम अ पेंग्विन. लिव्ह ते पोलर रिजनमध्ये राहतात, म्हणजे ध्रुवीय प्रदेशामध्ये राहतात. त्यांची बॉडी पूर्णपणे बर्फाने आच्छादित असते. माय ॲब्डोमन इज अ व्हाईट कलरमध्ये असतात. त्यांची स्किन ही जाड असते आणि त्यांच्या स्किनच्या खाली एक जाड अशी चरबीचं आवरण असतं. माय बॉडी स्पिंडल शेप. त्यांची बॉडी निमुळते असते, स्पिंडल शेप असते. माय विंग्ज आर स्मॉल. त्यांचे पंख लहान असतात आकाराने आणि त्यांचे टॉयचे ते वेब असतात. वेब म्हणजे आपण बघितलं होतं. वेब म्हणजे त्यांचे जे पाय असतात, टोज असतात, ते त्यांना आपल्या त्वचेच्या एका आवरणाने ते अटॅच असतात. वी लिव्ज इन फ्लॉक्स. ते कधीही एकटे दिसत नाही, ते फ्लॉक्समध्ये दिसतात, म्हणजे त्यांचे थवा किंवा असं आपण कळप म्हणून ते असं याच्याने राहतात. तर एकटा पेंग्विन कधीच राहत नाही. ओके, बघा आता क्वेश्चन 2 म्हटलं आहे रीड द पॅरेग्राफ अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. आता आपण पॅरेग्राफ रीड केला आहे, तर आपण बघू. पहिला प्रश्न होता आपला, वाय इज माय स्किन व्हाईट अँड थिन अँड वाय इज देअर अ थिक लेअर ऑफ फॅट अंडरनीथ. तर पेंग्विनची स्किन व्हाईट का असते, थिन म्हणजे जाड का असते, आणि त्याच्या स्किनच्या खाली एक अंडरनीथ म्हणजे स्किनच्या खाली एक फॅट लेअर का असते. ओके, त्याचा आन्सर आहे पेंग्विन लिव्स इन एक्स्ट्रीमली कोल्ड पोलर रिजन. पेंग्विन जे हे खूप थंड प्रदेशात राहतात. द रिजन इज ऑलवेज कवर ओव्हर विथ आईस. त्या म्हणजे बर्फाळ प्रदेशामध्ये पूर्ण बर्फ असतो. इट हॅज थिक स्किन विथ अ थिन लेअर ऑफ फॅट अंडरनीथ बिकॉज इट डज नॉट अलाव द बॉडी हीट इज एक्सपेक आउट. त्यांच्या शरीरातून हीट म्हणजे ही जास्त हीट बाहेर पडू नये म्हणून त्यासाठी ती बॉडी म्हणजे ते फॅट अंडरनीथ असतं. चरबीचं एक थर असतो तो. ड्यू टू व्हाईट कलर इट कॅन मिक्स विथ सराउंडिंग अँड कॅनॉट टू बी इझिली लोकेटेड. दिस वे इज अ सीक प्रोटेक्शन अगेन्स्ट द प्रेडेटर्स. त्यांचा कलर व्हाईट, बर्फाचा पण कलर व्हाईट. त्यांच्या समोर त्यांचा शत्रू आला किंवा शिकारी आला, ते इझिली त्या बर्फामध्ये लपू शकतात. ते व्हाईटमुळे त्यांना शिकारीला कन्फ्युजन होईल, म्हणून त्यांचा कलर व्हाईट असतो. त्यांच्यासाठी प्रोटेक्शन करण्यासाठी त्यांचा कलर व्हाईट असतो. बघा आता बी दिलं आहे आपल्याला. वाय डू वी लिव्ह इन अ फ्लॉक्स स्टॅकिंग क्लोज टू इच अदर. म्हणजे पेंग्विन हे फ्लॉकमध्ये का असतात, थव्यामध्ये, कळपामध्ये का असतात, आणि एकमेकांना चिकटलेले का असतात. सो बाय स्टेनिंग. त्याचा आन्सर आहे बाय स्टेईंग इन द फ्लॉक वन इज प्रोटेक्टेड अगेन्स्ट द अटॅक फ्रॉम द प्रेडेटर्स.
एक असला तर त्याचा प्रिडेटर्स म्हणजे शिकारी त्याच्यावर अटॅक करू शकतो, आणि त्याचं जोड्याने असले, कळपाने असले, थव्याने असले तर प्रिडेटर्स म्हणजे त्यांचे शिकारी त्यांच्यावर अटॅक करणार नाही. इट बिकम इझियर फ्रॉम अ पॅरेंटल केअर, आणि पॅरेंटल केअर त्यांना भेटते सोबत, म्हणजे त्यांचे जे पॅरेंट्स असतात ते सोबत असतात, ते त्यांची केअर करतात. ऑल्सो बाय स्टिकिंग टू इच अदर द बॉडी हीट इज नॉट लॉस्ट सराउंडिंग, आणि जर चिकटलेले असतात ते एकमेकांच्या जवळ उभे असतात त्याच्यामुळे त्यांच्या शरीरातली हीट जास्त बाहेर पडत नाही. ओके, बघा सी विच जॉग्राफिकल रिजन डू आय इनहेबिट अँड व्हाय. ओके, ते कोणत्या जॉग्राफिकल रिजनमध्ये राहतात? पेंग्विन स्टेन पोलर रिजन, ते जे ते पोलर रिजनमध्ये राहतात. ओके, पोलर रिजन म्हणजे ध्रुवीय प्रदेश. एक्सेप्टली द अँटार्क्टिक रिजन, अँटार्क्टिक रिजनमध्ये पण असतात ते. अँटार्क्टिक रिजनमध्ये देअर इज अबंडंट फूड अवेलेबल फॉर पेंग्विन्स अँड दस दे आर सीन हिअर, कारण त्यांच्यासाठी त्या अँटार्क्टिका रिजनमध्ये त्यांचं फूड, त्यांच्या अन्न तिथे भेटतं त्यांना, म्हणून ते तिथे आढळतात. ओके, बघा तर डी काय तर विच अडॅप्टेशन शुड यू हॅव एनेबल यू टू लाईव्ह परमनंटली इन दी पोलर रिजन अँड व्हाय. तुम्हाला जर पोलर रिजनमध्ये राहायचं असेल, थंड हवेच्या थंड प्रदेशामध्ये राहायचं असेल, तर तुमच्या बॉडीमध्ये परमनंटली काय चेंजेस झाले पाहिजे, काय ॲडॅप्टेशन तुम्ही स्वतःमध्ये करणार, ते आपल्याला विचारलं. त्याचं आन्सर आहे इन ऑर्डर परमनंटली इनहॅबिट इन पोलर रिजन द बॉडी शुड बी अडॅप्टेड टू कोल्ड टेम्परेचर. आपल्या बॉडीला कोल्ड टेम्परेचरची म्हणजे थंड हवेची किंवा बर्फाचीच आपल्याला सवय पाहिजे. देअर शुड बी थिक लेअर ऑफ फॅट अँड थिन स्किन टू प्रोटेक्ट द बॉडी. आपण म्हणजे आपली जी स्किन पाहिजे ती फॅट पाहिजे आणि थिक पाहिजे म्हणजे जाड पाहिजे, कारण आपल्याला आपल्या बॉडीचं प्रोटेक्शन होण्यासाठी, थंडीपासून आपलं प्रोटेक्शन होण्यासाठी आपली स्किन ही फॅटी अँड थिक पाहिजे. ओके, द ॲबिलिटी टू रेग्युलेट बॉडी टेम्परेचर शुड बी एक्स्ट्रीमली गुड फॉर सर्वाइव्ह. ओके, आपलं बॉडीचं टेम्परेचर आपल्याला मेंटेन राहायला पाहिजे. ओके, बघा आता क्वेश्चन 2 झाला. आता क्वेश्चन 3 बघू. हू इज लाईंग, कोण खोटं बोलतं आहे. ओके, तर कॉकरोच काय म्हणतो आहे, आय हॅव 5 लेग्स. सो कॉकरोच खोटं बोलतो आहे. कॉकरोचला 5 लेग्स नसतात. कॉकरोचला किती लेग्स असतात? सी. आपण बघितलं इन्सेक्टला 6 लेग्स असतात. ओके, कॉकरोच इज लाईंग, कॉकरोच हॅज 6 लेग्स नॉट 5 लेग्स. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे हेन म्हणजे कोंबडी. माय टॉयज आर वेब, कोंबडीचे पाय असं वेब असतात का, म्हणजे त्वचेशी जोडलेले असतात का? नो. शी इज लाईंग, ती पण खोटं बोलते. इट्स टोज आर नॉट वेब, तिची पाय त्वचेशी चिकटलेले नसतात. कॅक्टस म्हणजेच निवडुंग. माय फ्लेशी ग्रीन पार्ट इज लीफ, कॅक्टस म्हणतो की माझा फ्लेशी म्हणजे मांसल ग्रीन पार्ट हे लीफ आहे. आपण बघितलं कॅक्टसमध्ये लीफ नसतात, पानं नसतात. मग त्याचं काय आन्सर आहे? कॅक्टस इज लाईंग, कॅक्टस खोटं बोलतं. इट्स फ्लेशी ग्रीन पार्ट इज स्टीम, त्याचं फ्लेशी आणि ग्रीन पार्ट कोणता आहे तर स्टीम आहे, कोड आहे. ओके, तर बघा आता क्वेश्चन 4 बघू आपण. रीड इच द फॉलोइंग स्टेटमेंट्स, राईट पॅरेग्राफ अबाउट अडॅप्टेशन विथ रेफर्स टू इच स्टेटमेंट. आपल्याला काही स्टेटमेंट दिलेले आहे त्याच्यापासून आपल्याला पॅरेग्राफ लिहायचा आहे. ओके, तर बघा पहिलं स्टेटमेंट काय, देअर इज एक्स्ट्रीम हीट इज इन डेझर्ट. ओके, बघा आता एक्स्ट्रीम हीट असते डेझर्टमध्ये, जी जास्त प्रमाणात उष्णता असते. तर त्याच्यावर तुम्ही काय पॅराग्राफ लिहाल तर डेझर्ट प्लांट आर लिफलेस ऑर देअर लिव्स आर लाईक स्मॉल नीडल्स ऑर हॅव बीन मॉडिफाय इन टू थ्रोन्स. तर बघा डेझर्ट प्लांट मस्त जे म्हणजे आपण कॅक्टस वगैरे म्हणू ते लिफलेस असतात, त्यांना पाणी नसतात, आणि असले तरी ते एकदम बारीक असतात, स्मॉल निडलसारखे असतात, सुईसारखे असतात, आणि त्यांचं मॉडिफिकेशन हे टोन्समध्ये झालेलं असतं, काट्यांमध्ये झालेलं असतं. ॲज अ रिझल्ट दे लॉस अ व्हेरी लिटल वॉटर बाय इव्हॅपोरेशन, ते इव्हॅपोरेशनमधून खूप कमी प्रमाणात पाणी बाहेर टाकतात. तर स्टीम स्टोअर वॉटर अँड फूड अँड देअर फ्लेशी, त्यांचं जे स्टीम आहे खोड ते वॉटर आणि फूड स्टोअर करतं, अन्न आणि पाणी साठवून ठेवतं, त्याच्यामुळे ते फ्लेशी असतं. फ्लेशी म्हणजे मांसल. ओके, देअर रूट्स पेनेट्रेट डीप इन टू दी सॉईल इन सर्च ऑफ वॉटर, त्यांची जी मुळे असतात हे पाण्याच्या शोधाखाली खोलवर गेलेली असतात. डेझर्ट ॲनिमल हॅव अ थिक स्किन प्रिव्हेंट लॉस ऑफ वॉटर फ्रॉम दी बॉडी, त्यांची जी म्हणजे डेझर्ट ॲनिमलमध्ये जी थिक स्किन आहे ते त्यांना लॉस ऑफ वॉटरपासून त्यांच्या म्हणजे बॉडीतून कमी वॉटर लॉस होतं. रॅट, स्नेक, स्पायडर, लिझर्ड इन डेझर्ट लाईव्ह इन द डीप बराउज ड्युरिंग अ डे टाईम अँड आर ॲक्टिव्ह इन नाईट.
जिथले जे डेझर्टमधले जे रॅट्स असतात, उंदीर, स्नेक म्हणजे साप, स्पायडर म्हणजे आपण बघतो आपण कोळी, लिझार्ड म्हणजे पाल, ते काय करतात दिवसा उष्णता असल्यामुळे जमिनीत राहतात. ओके. आणि रात्री थोडं थंड हवेचा गारवा आल्यावर ते रात्री बाहेर नेतात ॲट द नाईट. ओके. बघू आता बी. मग आता बी काय दिले आपला, ग्रासलँड आर लश ग्रीन. ग्रासलँड म्हणजेच गवताळ प्रदेश पूर्ण ग्रीन असतो, हिरवागार असतो. तर दी वॉटर इज अवेलेबल ऑन अ ग्रासलँड लार्ज प्रपोर्शन. तर ग्रासलँडमध्ये जास्त प्रमाणात पाणी आढळतं. देअर इज अ प्लेंटी ऑफ ग्रास अँड श्रब. तिथे ग्रास म्हणजे गवत आणि श्रब्स म्हणजे झुडपे आढळतात. इन इक्वेटोरियल रिजन देअर इज लश ग्रीन ग्रोथ ड्यू टू सनलाईट अँड ॲबडमन्स ऑफ वॉटर. तर ग्रासलँड रिजनमध्ये पाण्याची कमतरता नसते, सनलाईटची कमतरता नसते, त्याच्यामुळे तिथे म्हणजे पाणी पण जास्त आहे मीडियममध्ये, म्हणजे पाणी पण मीडियममध्ये, एकदम कमतरता पण नाही आणि एकदम जास्त पण नाही. ओके. सनलाईट पण मिळतो, वॉटर पण मिळतं, त्याच्यामुळे ती सर्वीकडे हिरवीगार असतं. ओके. ड्यू टू द प्लांट कव्हर ऑन दी ऑल साईड ग्रासलँड लुक लश ग्रीन. त्याच्यामुळे सर्व ग्रासलँड रिजनमध्ये आपल्याला ग्रीनी सर्व दिसतं. ओके. सो बघा सी ए, इन्सेक्ट आर फाउंड इन लार्ज नंबर. इन्सेक्ट आपल्याला लार्ज नंबरमध्ये दिसतात, म्हणजेच किडे आपण कीटक म्हणतो त्यांना, त्यांची संख्या खूप जास्त असते. का बरं? तर इन्सेक्ट अडॅप्ट टू एनी काइंड ऑफ हॅबिटंट. ते इन्सेक्ट कुठेही अडॅप्ट असतात, कुठेही ते त्यांच्या कोणत्याही प्रकारामध्ये त्यांचं हॅबिटंट ते म्हणजे रिप्रोडक्शन करू शकतात. दे कॅन रिप्रोड्यूस इन लार्ज नंबर. ते लार्ज नंबर रिप्रोड्यूस करतात. ओके. म्हणजे ते आपण असं म्हणू की रिप्रोडक्शन म्हणजे काय, तर आपल्यासारखा दिसणार दुसरा सजीव निर्माण करणं, त्याला आपण रिप्रोडक्शन म्हणतो. ओके. दे कॅन सर्वाईव्ह इन एनी टाईप ऑफ इन्व्हायरमेंटल. ते कोणत्याही इन्व्हायरमेंटलमध्ये कोणत्याही याच्यात आपल्याला दिसतात. देअर फॉर इन्सेक्ट आर फाउंड इन लार्ज नंबर. त्याच्यामुळे आपल्याला इन्सेक्ट हे जास्त प्रमाणात दिसतात. त्याच्यानंतर डी आहे वी हाईड, म्हणजे आम्ही लपलेली. सम वीक ऑर्गॅनिझम हाईड टू प्रोटेक्ट देमसेल्फ फ्रॉम देअर एनिमीज. म्हणजे काही दुर्बल ऑर्गॅनिझम्स असतात, वीक ऑर्गॅनिझम्स, ते स्वतःचं संरक्षण करण्यासाठी, प्रोटेक्शन करण्यासाठी हे हाईड झालेले असतात, लपलेले असतात. ओके. त्यांच्या एनिमीपासून, शत्रूपासून त्यांचा बचाव करण्यासाठी ते लपलेले असतात. द कलर ऑफ बॉडी मिक्स विथ दी The color of body mix with the surrounding and thus enemies do not see this hiding creature. Okay. Some of them had also for the catching prey. Camellias, garden lizard can change color rapidly and become unnoticeable. This help to catch their prey easily. तर बघा आता गार्डन लिझार्ड असते, म्हणजे गार्डनमधली पाल म्हणू आपण, आता तिच्या संरक्षणासाठी ती कलर बदलवून घेते. जर तिचा शत्रू दिसला तर ती तिचा कलर बदलवून घेते. आपण सरडा म्हणतो, आणि पाल त्यांच्या शत्रू दिसला ते कलर बदलवून घेतात आणि ते लपलेले असतात. ओके. त्यांच्यामध्ये ती ॲबिलिटी असते कलर चेंज करण्याची. सो बघा वी हॅव अ लाँग इयर. त्यांना लाँग इयर्स असतात. कोणाला असतात लाँग इयर्स? आपण बघितले की हर्बिव्हरस ॲनिमलला लाँग इयर्स असतात, शाकाहारी प्राण्यांना, फॉर एक्झाम्पल डिअर, हरिण. ओके. त्याचा आन्सर काय? लाँग इयर्स आर सीन इन हर्बिव्हरस, म्हणजे शाकाहारी प्राण्यांमध्ये लाँग इयर आढळतात. दे हॅव टू बी अलर्ट फ्रॉम दी अटॅक फ्रॉम प्रेडेटर्स कार्निव्हरस. ओके. मांसाहारी प्राण्यांपासून, म्हणजे त्यांच्या शिकारीपासून प्रोटेक्शनसाठी त्यांचे लाँग इयर्स असतात. म्हणजे त्या लाँग इयरचा फायदा त्यांना असा होतो की त्यांचं शिकारी दूरवर जरी असलं तर त्यांना त्याचा भास होतो, त्यांचा आवाज येतो. दे कॅन मूव्ह देअर आईज टू लोकेटेड अप्रोचिंग. त्यांचे जे कान आहेत ते स्वतः हलू शकतात. इन केस ऑफ सच डेंजर दे रन अवे इन हर्ड. हॅव्हिंग अ लाँग इयर्स इन अडॅप्टेशन इज एक्सेप्ट फ्रॉम एनिमीज. त्यांचे जे इयर्स असतात ते त्यांचं अडॅप्टेशन कशासाठी झालेलं असतं, तर शत्रूंसाठी बचाव करण्यासाठी त्यांचं अडॅप्टेशन झालेलं असतं. ओके. सो बघू आता आपण नेक्स्ट क्वेश्चन. नाव वी आर गोइंग टू टॉक अबाउट क्वेश्चन नंबर 5. ॲन्सर द फॉलोइंग. ओके. बघा आपल्याला काही प्रश्न दिलेत, आपल्याला त्याचा ॲन्सर लिहायचं आहे. वाय इज द कॅमल द शीप ऑफ डेझर्ट. कॅमेलला डेझर्टचा शीप का म्हणतात, म्हणजे उंटाला वाळवंटी जहाज का म्हणतात? तर त्याचा ॲन्सर काय बघा. द स्किन ऑफ कॅमल इज थिक. कॅमलची स्किन ही जी असते थिक असते, बारीक असते. द लेग्स आर लॉंग. त्याचे पाय हे लॉंग असतात, लांब असतात.
विथ अ कन्शियस सोल्स देअर इज अ फोल्ड ऑफ स्किन फॉर प्रोटेक्शन ऑफ नॉस्ट्रल्स. त्याच्या म्हणजे त्याच्या स्किन फोल्ड असतं स्किनची, त्याच्या नॉस्ट्रल म्हणजे नाकपुड्यांवर नाकावरचे फोल्ड स्किन असते, त्याच्यामुळे त्याचं नॉस्ट्रलचं संरक्षण होतं, जेणेकरून त्याच्या नाकात धूळ माती रेगिस्तानमध्ये असते ना वाळवंटामध्ये ते जाऊ नये म्हणून. त्याच्यानंतर बघा द आयलॅशेस आर लॉंग. त्याच्या आयलॅशेस पापण्या भुवया ते लांब असतात. अँड थिक दस व्हेरी प्रोटेक्ट द आईज. डोळ्यांच्या संरक्षणासाठी त्या लांब असतात. फॅट इज स्टोअर इन दी हम ड्यू टू विच इट कॅन सर्वाईव्ह फॉर लाँग टाईम विदाऊट वॉटर. तो त्याच्या ह्याच्यात पाणी साठवून ठेवतो का जेणेकरून त्याला पाण्याची कमतरता भाजायला नको. ड्यू टू ऑल ऑफ सच अडॅप्टेशन कॅमल बिकम मोस्ट सुटेबल टू वॉक इन डेझर्ट. देअरफॉर द कॅमल इज कॉल्ड शीप ऑफ डेझर्ट. म्हणजे वंटात चालण्यासाठी जो कॅमल आहे त्याच्यामध्ये जे ॲडॅप्टेशन झालेलं हे बेस्ट ॲडॅप्टेशन आहे. त्याच्यामुळे आपण कॅमलला शीप ऑफ डेझर्ट म्हणतो, वाळवंटी जहाज असं म्हणतो. ओके, बघा आता क्वेश्चन 2 काय आहे. सो हाऊ कॅन वी प्लांट cactus and acacia live in desert is scarce of water. तर कॅक्टस आणि ॲकॅचियासारखे निवडुंग आणि बांबूसारखे जे वनस्पती आहेत ते एवढ्या पाण्याचे कमतरता म्हणजे डेझर्ट जिथे पाण्याची कमतरता अशा प्रदेशात राहू कसे शकतात. तर त्याचा आन्सर बघा. लीव्ज ऑफ कॅक्टस अँड ॲकॅशिया आर लाईक स्मॉल निडल ऑर हॅव बीन मोडिफाईड इंटू टोन्स. बघा आता काय म्हटलेलं, कॅक्टस आणि ॲकॅशियाचे जे म्हणजे बाभूळ आणि निवडुंगाचे जे हे असतात पानं ते नसतातच, त्यांना लिफलेस असतात, असले तरी ते स्मॉल नीडलसारखे असतात, सुईसारखे असतात आणि त्यांचं रूपांतर मॉडिफिकेशन ही टोन्समध्ये झालं असतं. टोन्स म्हणजेच काटे. ओके, ॲज अ रिझल्ट दे लॉस व्हेरी लिटल वॉटर बाय इव्हॅपोरेशन. ते इव्हॅपोरेशनमधून फार कमी प्रमाणात पाणी बाहेर टाकतात. द स्टीम स्टोअर वॉटर अँड फूड. त्यांचे जे स्टीम असतं खोड असतं हे पाणी आणि अन्न साठवून ठेवतं. देअर फ्लेशी. त्याच्यामुळे ते फ्लेशी असतं. फ्लेशी म्हणजेच काय, तर फ्लेशी म्हणजे मांसल. ओके, द स्टीम आर ग्रीन. त्याचं स्टीम ग्रीन असतं. ॲज दे परफॉर्म फोटोसिंथेसिस इन दी एबॅन्स ऑफ लिव्ह. ते फोटोसिंथेसिस करतं. देअर रूट्स इन द पेंट्रॅक्ट डीप इन टू सॉईल इन सर्च ऑफ वॉटर. त्याचे जे मुळे असतात ना ते जमिनीच्या खोलवर गेलेले असतात पाण्याच्या शोधासाठी, कारण डेझर्टमध्ये पाण्याची कमतरता असते. देअर इज अ थिक लेअर ऑफ वॅक्सी सबस्टन्स. त्याच्यावर एक वॅक्सी सबस्टन्सची वॅक्सी पदार्थाची एक मेणाचा थर म्हणतो आपण त्याला, त्याचं एक लेअर प्रेझेंट असते ऑन द स्टीम त्याच्या खोडावर ऑफ दिस प्लांट. ड्यू टू दिस अडॅप्टेशन कॅक्टस अँड ॲकॅचिया लिव्ह इन डेझर्ट विथ स्कॅर्टी ऑफ वॉटर. ओके, हे त्याचं आन्सर होतं. आपण क्वेश्चन 3 बघू. बघा आता क्वेश्चन 3 काय दिलेलं आहे आपल्याला. व्हॉट इज द इंटर रिलेशनशिप बिटवीन ॲडॅप्टेशन अँड ऑर्गॅनिझम अँड देअर सराउंडिंग. आपल्याला परस्पर संबंध विचारले आहेत ॲडॅप्टेशन ऑफ ऑर्गॅनिझम आणि त्याच्या सराउंडिंगमधलं. ओके, म्हणजे सजीवातील आणि आपल्या आजूबाजूमधले परिसरातील आपल्याला रिलेशन विचारले, परस्पर संबंध विचारलेला आहे. ओके, त्याचा आन्सर बघा काय. Adaptation are the changes that take place in the structure and function of body. These modify in the various organ and life process help to organism to live, feed, reproduce and create new generation. बघा आता ॲडॅप्टेशन आपल्याला कशासाठी मदत करतं. लिव्ह म्हणजे जगणे, जिवंत राहणे, फीड म्हणजे अन्नग्रहण, रिप्रोड्यूस म्हणजेच आपल्यासारखे दिसणारे नवीन ऑर्गॅनिझम म्हणजे नवीन सजीव निर्माण करणे, आपण त्याला रिप्रोडक्शन म्हणतो. अँड क्रिएट अ न्यू जनरेशन, पुढची पिढी तयार करणे, याच्यासाठी ते रिस्पॉन्सिबल असतात. दे ऑल्सो हेल्प इन द प्रोटेक्शन ऑफ द ऑर्गॅनिझम अगेन्स्ट द प्रिडेटर्स. ते प्रिडेटरपासून, त्यांच्या शत्रूपासून, शिकारीपासून ते ऑर्गॅनिझम त्यांना प्रोटेक्शन देतं. डिपेंडिंग अपॉन द हॅबिटंट अँड इट्स जॉग्राफिकल कंडिशन द ऑर्गॅनिझम एक्वायर करस्पॉन्डिंग ॲडॅप्टेशन. आणि तिथल्या ॲडॅप्टेशनसाठी त्यांचे जॉग्राफिकल कंडिशनसुद्धा मेंटेन करते. ओके, तिथली जॉग्राफिकल कंडिशन कशी आहे हे सुद्धा मेंटेन करतं. ओके, मग आता लास्ट क्वेश्चन बघू आपण, क्वेश्चन नंबर 4. सो दॅट इज अ क्वेश्चन नंबर 4. बघा काय तो प्रश्न. हाऊ आर द ऑर्गॅनिझम क्लासिफाय. ऑर्गॅनिझम कसे क्लासिफाय झाले आहेत. ओके, बघा आता ऑर्गॅनिझम आर क्लासिफाय टू देअर कॅरेक्टरिस्टिक. त्यांचे वैशिष्ट्य. दे आर क्लासिफाय ऑन द बेसिस ऑफ डिफरंट क्रायटेरिया अँड डिफरन्स. त्यांच्यामधले जे सजीवांमधले जे म्हणजे बदल आहे, काही
सिमिलॅरिटीज म्हणजे सारखेपण आहे त्याच्यातलं बघून ते क्लासिफाय होतात. अ हायरार्की इज फॉर्म डिपेंडेंट अपॉन दिस फीचर. हायरार्की त्याच्यावर डिपेंड असते. इन दिस वे द ऑर्गॅनिझम आर प्लेस इन सुटेबल ग्रुप अँड क्लासिफिकेशन इज अचीव. त्याला मग त्याच्यानुसार त्याला एक सुटेबल ग्रुप दिला जातो. ओके, बघा आता हे त्याचा ॲन्सर होतो. आता मी तुम्हाला जर याचे ॲन्सर PDF स्वरूपात पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन डाउनलोड करू शकतात. आणि पार्ट 1, 2, 3, 4 याचीसुद्धा मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. सो प्लीज यू कॅन सी दिस अँड लर्न दिस. ओके, सो आजचं लेक्चर मी इथेच संपवते. आता आपण सुरू करू chapter number 2 in our next video in next lecture. So remaining part will be continue in next lecture. ओके, सो तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. तुमच्या काही रिक्वायरमेंट असतील तर कमेंट नक्की करा. ओके, तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.